नमस्कार, मी पोपट पिटेकर. नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. उद्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती नगर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. आपण एका दुकानात आलेलो आहेत आणि या दुकानात पेटे असतील, पट्टे आहेत आणि मोठे मोठे जे काही झेंडे आहेत ते विक्री करण्यासाठी इथं आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्याची विक्री होताना आपल्याला पाहायला मिळते. या संदर्भात आपण बोलणार आहोत. काय सांगाल? उद्या महामानव बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे आणि मोठ्या प्रमाणात विक्री होताना दिसून येते. सगळ्यात पहिल्यांदा माझ्या तमाम प्रेक्षकांना आणि आपल्या बाबासाहेबांच्या कार्यकर्ते किंवा अनुयायींना सगळ्यात पहिल्यांदा जय भीम. आणि आपल्या बांधवांकरता आपण सर्व प्रकारच्या पट्ट्या आहेत, टोप्या आहेत, बॅचेस आहेत, सर्व प्रकारचे झेंडे आहेत. सर्व साईजपासनं घरात लावण्याकरता, दुकानात किंवा आपल्या एखाद्या मोठ्या स्टेज आहे किंवा एखाद्या मंडळांचे जे हे आहेत त्यांच्याकरता आपल्याला मोठ्यात मोठे झेंडे, छोट्यात छोटे झेंडे, सर्व प्रकारचे झेंडे, बॅचेस, बिल्ले, सर्व प्रकारचं आपण साहित्य उपलब्ध केलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळं आपण कमी किमतीमध्ये लोकांना कसं जास्तीत जास्त प्रमाणात आपण देऊ शकतो याचा आपण पूर्ण प्रयत्न करत आहे. त्याचे दर कसे आहेत आणि कशा पद्धतीने? प्रत्येक साईजनुसार दर हे त्याचे बदलत असतात. आता साधारण जर टोपी जर घेतली तर साधारण आपण एक 13 रुपये ते 15 रुपयापर्यंत त्याची कॉस्टिंग बसती. त्याच्यानंतर जर ही एक आपण जर ही गळ्यात घालायचं गामछा किंवा पट्टी जी म्हणतो आपण, ही साधारण एक 14 रुपयापासून तर 20 रुपयापर्यंत त्याची कॉस्टिंग आहे. त्याच्यामध्ये व्हीआयपी मफलर वगैरे आलेले आहेत. त्याची कॉस्टिंग साधारण 40 रुपयापासून 60 रुपयापर्यंत आहे. बॅचेसमध्ये जर घ्यायला गेलं तर छोट्या मुलांकरता आपण साधारण 5 रुपयापासून बॅचेस ठेवून व्हीआयपी बॅचेस साधारण 50 रुपयापर्यंत आपण हे ठेवलेले आहे. त्याचप्रमाणे मोठे झेंडे आहेत, जसं लहान मुलांना हातात धरायचे झेंडे आहेत किंवा जे आपले कार्यकर्ते आहेत ते त्यांच्याकरता गाडींना लावायला, मंडळाचे जर कार्यकर्ते असतील तर मंडळावरती वगैरे मोठे लावायला किंवा कुणी काही देखावे केले असतील, जिवंत देखावा केला असेल त्याच्यावर मागं लावायकरता हे असे आपण म्हणजे बाबासाहेबांचे जे फोटो वगैरे आहेत त्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारचा आपण प्रयत्न करत आहे, जेणेकरून सर्व लोकांना चांगल्या प्रकारे उत्साहात जयंती साजरी करता यावी, हा मागचा चांगला उद्देश आहे आपला. अशा प्रकारे ह्या दुकानात मोठ्या प्रमाणात सर्व साहित्यांची विक्री होताना आपल्याला पाहायला मिळते. पोपट पिटेकर, अहिल्यानगर.